शिंगणापूर पंचायत मतदारसंघाचे भाजप पक्षाचे उमेदवार श्री अमर जत्राटे. पाहूया यांची प्रतिक्रिया. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या प्रभागातील सर्वात मोठी समस्या कोणती आणि ती सोडवण्यासाठी आपण पहिल्या 100 दिवसात कोणते काम कराल? नमस्कार, मी अमर मारुती जत्राटे. मी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार आहे. शिंगणापूर पंचायत समिती मतदारसंघातून या युतीची मला उमेदवारी या ठिकाणी मिळालेली आहे. तर शिंगणापूर पंचायत समिती मतदारसंघामध्ये बालिंगा, नागदेवाडी, शिंगणापूर, दोनवडी ही शहराला अगदी लागून असणारी उपनगरांचा हा भाग आहे. तर या भागामध्ये शहरी टच असल्यामुळं कॉलन्यांचा परिसर मोठा आहे आमच्या भागामध्ये. बालिंग्यामध्ये, नागदेवाडीमध्ये, शिंगणापूरमध्ये बऱ्यापैकी सगळ्या कॉलन्यांचा सगळा परिसर आहे. तर या कॉलन्यामध्ये फिरत असताना मला असं निदर्शनास आलं की बाबा रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे, तिकडं गटरचा प्रश्न गंभीर आहे, लाईटचा प्रश्न गंभीर आहे. तर माझी प्राथमिकता अशी राहील की पहिल्यांदा प्राथमिक सुविधा मी या पहिल्या 100 दिवसामध्ये पूर्ण करण्याची 100% प्रयत्न करणार. कचऱ्याची समस्या पण खूप मोठी आहे, कारण काय झालंय, गावं राहिली तर एकीकडे आणि कॉलन्याचा परिसर वाढल्यामुळं, हे अंतर मोठं असल्यामुळं गावाचं जरा म्हणजे ग्रामपंचायतींचं दुर्लक्ष थोडंफार प्रमाणात कॉलन्यांच्याकडे होतंय. तर त्या येणाऱ्या काळामध्ये कॉलन्या कशा सक्षम होतील, म्हणजे प्राथमिक सुविधा संपन्न कॉलन्या करायचा माझा प्रयत्न राहील आणि कचरामुक्त कॉलन्या करायचं माझं प्रयत्न राहणार आहे. शेतकऱ्यांच्यासाठी पाणी, वीज आणि कर्जमाफी यासाठी आपण कोणती भूमिका घ्याल? मी गेले 25 वर्ष ह्या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. रस्त्यावरची आंदोलनं करण्यातच आमचं सगळं दिवस म्हणजे बऱ्यापैकी काळ आमचा आंदोलनातच गेला. त्यामुळं आंदोलनाची म्हणजे शेतकऱ्यांचा बाबा काय समस्या आहे त्या मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं मला त्या समस्यांची जाणीव आहे. शेतकऱ्यांच्यासाठी आता लाईटचा प्रश्न एक आपल्याकडे वारंवार गंभीर आहे. तर त्या ठिकाणी आता पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून किंवा मुख्यमंत्री सौर ऊर्जा माध्यमातून जे सौर लाईटची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था शेतकऱ्यांना करून देण्याचा माझा प्रयत्न राहील. महिला बचत गट अधिक सक्षम कसे कराल? आज महिला बचत गटांच्यासाठी नवनवीन उद्योग त्यांना देणं ही आज गरज आहे. आज लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आमचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी लाडक्या बहिणींना एक भेट दिलेली आहे. ती कायम आयुष्यभर ती भेट जोपर्यंत आमचं सरकार असणार तोपर्यंत ती भेट कायम त्यांना उपलब्ध होणारच आहे. पण बचत गटांच्या माध्यमातून त्यांना नवनवीन रोजगार निर्माण करून देण्यासाठी माझा प्रयत्न राहील. त्याचप्रमाणे महिलांच्या बाबतीत एक दुसरी व्यवस्था आहे. म्हणजे काय झाले, जे बचत गटांच्या माध्यमातून मायक्रो फायनान्सचा जो प्रश्न आहे तो खूप मोठा गंभीर प्रश्न आहे मॅडम. म्हणजे मायक्रो फायनान्स काय करते, महिलांना गोळा करून त्यांना कर्ज देते, पण त्या कर्जाच्या धापट त्यांच्याकडून वसुली केली जाते. या महत्वाच्या मुद्द्याकडं गांभीर्यानं अजून कोणीपर्यंत पाहिलेलं नाही. पण हा भविष्याच्या काळामध्ये मी मुद्दा धरून सरकार दरबारी ह्याची मांडणी करून बाबा त्या मायक्रो फायनान्सच्या विळख्यातून आमच्या भगिनी, आमच्या माता या कशा बाहेर पडतील ह्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. आज सर खाजगी शाळांच्या पेक्षा जिल्हा परिषदच्या मराठी शाळांचा दर्जा अधिक चांगला आहे, तर त्या पुढे येण्यासाठी आपण काय कराल? अतिशय सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. जिल्हा परिषदच्या शाळा एवढ्या हायटेक झालेल्या आहेत की आता आमच्या बालिंग्यातली शाळा आहे, नागदेवाडीतली शाळा आहे, शिंगणापूरच्या शाळा आहेत, दोनवड्यातल्या शाळा आहेत, ह्या अगदी सुसज्ज शाळा आहेत. तिथं जे ई लर्निंग किंवा बाकीचे जे ऍडव्हान्स कोर्सेस वगैरे आहेत ते जिल्हा परिषदच्या शाळामध्ये सुरू आहे. त्या माध्यमातून आता शाळेच्या चांगल्या विद्यार्थी हुशार आहेत, त्यांच्यासाठी भविष्यासाठी बाबा काय करता येईल, त्यांना एक स्पर्धा परीक्षा म्हणजे ज्या राज्य लेवलच्या स्पर्धा असतात त्यामध्ये झळकण्यासाठी छोटस अभ्यासिका वर्ग वगैरे सुरू करण्याचा माझा प्रयत्न राहील. तरुणांच्यासाठी रोजगार वाढवण्यासाठी आपण काय कराल?
तरुणांना आज रोजगाराची अत्यंत आवश्यकता आहे. नोकऱ्यांचं प्रमाण अत्यल्प असल्यामुळं माझा प्राधान्यानं असा या मतदारसंघासाठी, ह्या परिसरासाठी माझा असा प्रयत्न राहील की बाबा आमचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये विद्या प्रबोधिनी नावाची एक अत्यंत चांगली संस्था कोल्हापूरमध्ये कार्यरत आहे. त्या ठिकाणी दादा गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी निशुल्क UPSC MPSC केंद्रामध्ये प्रवेश देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या परिसरामध्ये UPSC MPSC केंद्र आणण्याचा माझा 100% प्रयत्न राहील आणि गोरगरीब सर्वसामान्य सर्व कॅटेगरीतल्या तरुण मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण उपलब्ध व्हावं, त्यांना अभ्यासिका उपलब्ध व्हावी, हा माझा प्रयत्न राहणार आहे. दुर्गम भागातील लहान मुलांच्या शिक्षणाच्या सोयी सुविधा वाढवल्या पाहिजेत, त्यासाठी आपण काय कराल? दुर्गम भागामध्ये लहान मुलांना संस्कार केंद्र सुरू करणं, त्यांना ज्या प्राथमिक वह्या पुस्तकं जी लागतात, शाळेचे ड्रेस लागतात, ते सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मी त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करेन. त्यांना चांगले बाबा अभ्यासक्रम मार्गदर्शन यासाठी वेगवेगळे जे अभ्यासक असतात त्यांना त्या ठिकाणी आणून त्यांना मार्गदर्शन, जेणेकरून येणारी पिढी ही चांगली संस्कारात्मक घडावी, यासाठी माझा प्रयत्न राहील. कोल्हापूरची हद्दवाढ होणार आहे, अनेक ग्रामीण भाग शहरी भागाशी जोडले जाणार आहे, तर ग्रामीण भागातील जनतेला याचा खरंच फायदा होईल का? आपल्याला काय वाटतं? तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न विचारलेला आहे. आता आम्ही शहराशेजारी राहतोय आम्ही. काय झालं, ही हद्दवाढ ऍक्च्युली ह्यापूर्वीच व्हायला पाहिजे होती. म्हणजे परिसराचा जो भाग आहे तो हद्दवाढीमध्ये गेला तर त्याला काही अडचण नसणार आहे, कारण कॉलन्या फक्त रस्ताच मध्ये. आता आमच्या ह्या रिंग रोडला बघितलं तर फक्त रस्त्याच्या पलीकडे आमचा ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागात जरी म्हणजे कसं, आम्ही शहरात शेजारी असून आम्हाला ग्रामीण भागातल्या अजून प्राथमिक सुविधा, कॉलन्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. परंतु आम्ही हद्दवाढीत येत असताना महानगरपालिकेनं पण स्वतः सक्षम होणं गरजेचं आहे, कारण कोल्हापुरातली परिस्थिती तर आमच्यापेक्षा दयनीय आहे. त्यामुळं कोल्हापूरची परिस्थिती सुधारून मग आम्हाला त्यांनी आत घेतलं तर आमची काय हरकत असणार नाही, कारण विकास हा चौफेर सक्षम झाला पाहिजे. त्या विकासाला आम्ही विरोध करायचं कोणतंही कारण नाही. विजयी झाल्यानंतर जनतेशी थेट संवाद कसा साधणार? मी जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता आहे मॅडम, त्यामुळं मला माझी नाळ जनतेशी जोडली गेलेली आहे. मी जनतेचा सेवक म्हणून यापूर्वी पण मी सदैव उपलब्ध आहे, या पुढील काळात देखील मी सदैव उपलब्ध राहणार आहे. मला खुर्ची महत्वाची नाही, खुर्चीपेक्षा मला जनतेचं काम आणि जनतेचं सेवक म्हणून राहण्यात मला आनंद आहे. आणि त्यासाठी मला या मतदारसंघातील मायबाप जनतेनं, युवा वर्गानं या ठिकाणी मला सहकार्य करून एक आपला बाबा हक्काचा प्रतिनिधी म्हणून मला निवडून द्यावा, असे मी जनतेला विनंती करतोय.